नाही वाद कसला, चर्चेला पण तुम्ही वाद म्हणता, ही लोकशाही आहे. तुम्हाला त्यांच्या दडपशाहीची फार सवय लागली आहे. अर्चना पाटील यांना विचारलं असं धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचं पुढं कसं वाढवणार, तर त्यांच्यामुळे मला माहिती नाही, मी युतीसाठी काम करते. म्हणजे काय त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय बोलत नाही. थँक्यू ताई. सर, सवाई डेअरीच्या माने हे कुटुंब जे आहे ते आता अजितदादांकडे गेले, अगोदर तुमच्याकडे प्रचार करत होतं, कसं बघता सोनाई माने कुटुंब? मानेंचे आणि आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आदरणीय पवारसाहेब आणि दशरथ माने यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत आणि आमच्याकडून ते नेहमी जपलेच गेलेले आहेत संबंध. या प्रश्नाची उत्तरं मला विचारायची ऐवजी त्यांना विचारली तर जास्ती संयुक्त. थोपटेंचा मोठा पाठिंबा तुम्हाला आहे, अजितदादांनी देखील, सुमित्रा देखील त्या ठिकाणी गेले होते, कसं बघतात थोपटे हे खास करून पवारांच्या देखील जवळचे? आता काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आम्ही सगळे पूर्ण ताकदीने एकत्र लढतो या दडपशाही, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात, आणि आम्ही सगळे एकत्र अनेक वर्ष काम करत आलेलो आणि पुढे एकत्र. डिग्रीचे काय म्हणा एकंदरीत परिषद मतदारसंघ मी बघताय ईस्ट इंडिया कंपनीसारखं चाललंय, आणि चंद्रकांत दादाच येऊन म्हणाले ना बारामतीत की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे. ही भाषा माझी नाही आहे, चंद्रकांत दादांची. ताई, एकनाथ खडसे पुन्हा बीजेपी मध्ये गेले, जात आहेत. हो, ते मला वाटतं त्यांचा आज का उद्या प्रवेश, गुढीपाडव्याला. हां, असं माझ्या कानावर आले. असं रोहिणीताई काल मला भेटल्या होत्या आणि आज रोहिणीताईंशी माझं बोलणं झालं. होईल. शशिकांत शिंदेने स्पष्ट केलं की तयार आहे म्हणून, कोण नसेल तर उभा राहील. बघूया ना, पक्ष महाविकास आघाडीची चर्चा होऊन निर्णय घेतला. सर, अर्चना पाटील काँग्रेस असेल उमेदवार की राष्ट्रवादीच असेल साताऱ्यामध्ये माहिती नाही. आता महाविकास आघाडीची मीटिंग आहे, मला उद्या का परवाच आहे, 9 तारखेला आहे. 9 तारखेला क्लिअर. कसं बघतात तुम्ही देखील आवाहन केलं, वेळ कमी आहे आणि निवडणुकी मोबाईल आणि दरवर्षीच घेतो आम्ही नेहमीच घेतो, वर्षातून एकदा आपण ही मीटिंग घेतो आणि दर इलेक्शनला इथे मीटिंग होते. माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं, मात्र ज्या पद्धतीने आहे आता पुन्हा या माथाडी कामगारांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या पवारांना तुम्हाला मदत करण्यासाठी बारामतीकडे यावं. नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे. लोकसभेचं इलेक्शन आहे, होणार. ताई, तुम्ही भाषणामध्ये बोलात की सगळे पुरुष, सगळे अजित पवारांचे सगळे बारामतीमध्ये उतरलेले आहेत तुमच्या विरोधात. अतिथी देवो भव. कसं बघतात तुम्ही देखील आवाहन केलं, वेळ कमी आहे आणि निवडणुकी मोबाईल आणि दरवर्षीच घेतो आम्ही नेहमीच घेतो, वर्षातून एकदा आपण ही मीटिंग घेतो आणि दर इलेक्शनला इथे मीटिंग होते. माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं, मात्र ज्या पद्धतीने आहे आता पुन्हा या माथाडी कामगारांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या पवारांना तुम्हाला मदत करण्यासाठी बारामतीकडे यावं. नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे. लोकसभेचं इलेक्शन आहे, होणार. ताई, तुम्ही भाषणामध्ये बोलात की सगळे पुरुष